मोठा दुष्काळ काढला म्या महाराज. कोरोनानं कुणाचीच जिरवली नाही, एवढी आमची जिरवली. फोन चालू ठेवून रिंग वाजाना रे, फोन चालू ठेवून. नाही तर आमचे गायक वादक पहिले भजनाला बोलवले ना, सप्त्याला जेवायला लय ठेप, भजे नको भात दे. आता म्हणते काही दे, बोलव बो. आणि कोरोनामध्ये महाराज मंडळी आणि आमदार साहेब, कोरोनामध्ये दुकानदारांचा तोटा झाला नाही, अजिबात नाही. फळीवर करून का होईना पण डाव लावला. हा विनोद नाही, फक्त बारीक वाक्य आहे का बरं का. ज्यांनी ज्यांनी धर्म संस्कृती टिकवली त्यांनाच त्रास झाला. तमाशा बंद. परत ऐका, काही का असो पण त्यांच्याकडे निदान संस्कृतीचं काहीतरी जतन आहे. तमाशा, जागरण गोंधळ, कीर्तनकार, रामायणकार, भजनकार, माळ विकणारे, गंध विकणारे, फुलं विकणारे, उपजीविका भगवंतावर करणारे, सगळ्यांचं वाटोळं झालं. कोणला बसलेल्या माणसाला दारू मिळाली नाही. का बा 2-4 दिवस मिळालीच नाही. दारू मिळाली, जुगार मिळाली. म्हणून तुमच्या वाढदिवसाला तुम्ही संकल्प करून टाका का 8 दिवसात कृष्णाष्टमीचे सप्ते प्रत्येक गावात 100-200 लोकात करा. याच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अहो, पूर्वी आमच्या बायका आम्हाला विचारायच्या आज कधी येणार आहे. आता विचारी ते आज जाणार आहे का. हसत हसत जगा. जाऊ द्या, माझ्या पुढे बसल्यावर 15 मिनिटामध्ये तुमचं 6 महिन्याचं दुखणं तर गेलं. हसलं पाहिजे. या जगात एकच गोष्ट आहे, हसणे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके नालायक आहेत, कानात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळ्यात दुखातं का काय 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 कणतो नुसता हस. जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. हसणे. आणि हसत जा तुम्ही. आता 1 तास अजून जर माझ्या पुढे बसले ना, वर्षातलं दुखणं गेलं. सगळे लोक परत ऐका. इथपर्यंत आलो आपण. म्हणजे यांना वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा काय, कीर्तन चालू करणे. 100 वर्ष तुम्हाला भ्याव नाही. आपल्या कशा वेळ लिहून घ्या. आपले वाक्य खोटे नाही ठरत कधी. मग मी आलो म्हणले होते, आलेच. आपलं एक नाही मारा, माना नाही तर नका मानू, पण चांगल्या कर्माला फळ आहे. असं कसं कुणी काही म्हणेल याला काय किंमत आहे. ते शिट्ट्या मारते वगैरे येण्यावाला इकडे सर. एक वाक्य नीट ऐका महाराज. आमदार साहेब, सगळे महाराज मंडळी ऐका. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, नव्हती होते. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. डॉक्टर महिन्याला ठेवणारी लोक होती. आणि डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती. त्यांचे बाप वाचले नाही. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. मग ऐका आता, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, भाऊबंद कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही कधीच नाही. पुन्हा त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. आजच्या कीर्तनाला सुरुवात करताना पहिला मुद्दा तुम्ही बोलत जायचं पटकन. बैठे सावधान. सावधान म्हणजे उरफाटा फिरतो. ऑनलाईन क्लास आहे ना. अरे काय ऑनलाईन काय अभ्यास करते का, हे मॅडम डिलीट करतात गाणे ऐकते, हे काय करते. आता सावध. फक्त माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. नामदेवरायाचं चरित्र सांगितलंय. आता मला तुम्हाला मुद्दा सांगायचा ना, अभंगाला सुरुवात करायला फक्त बोलत जायचं. बैलाला आहार आहे. बैलाला आहार आहे मान्य. बैलाला निद्रा आहे. बैलाला आहार आहे, बैलाला निद्रा आहे, बैलाला भय आहे, आणि बैलाला मैथून आहे.
बैलामध्ये मैथून आहे, माणसामध्ये मैथून आहे. बैलामध्ये आहार आहे, माणसामध्ये आहार आहे. बैलामध्ये निद्रा आहे, माणसामध्ये निद्रा आहे. बैलामध्ये भय आहे, माणसामध्येही भय आहे. मग बैलाला एकादश का नाही? किंवा म्हशीला सोमवार का नाही? कुत्र्याला माळ का नाही? याचं उत्तर एज्युकेटेड लोक आहे का? हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. माणसं बुद्धिमान झाली पण एक वर्ग देव नाही म्हणणार आहे. मान्य मान्य परत ऐका जागेवर या. एक वर्ग देव न म्हणणार आहे, एक वर्ग देवाला अतिशय मानणार आहे आणि देव न मानणाऱ्यांची संख्या सध्या वाढली. त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचं. आता शिकलेले लोक नीट ऐका. जगात 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. पोरं कमी एवढ्या शाळा झाल्या. मास्तर पोरं सापडी जातात आपल्याकडे घाल म्हणून. हा म्हणला घाडू कुडू कुडू एकटंच आहे. 4 गाड्या वाट्यावरून जात्या. आता तुम्हाला प्रश्न विचारतो. देव न मानणाऱ्याला देव, मी तुम्हाला पहिला कळवतो आज कसं आणून घालतो बा. देव न मानणाऱ्याला प्रश्न आहे. वाक्य नीट आहे का? डॉक्टर सगळे आहेत आपल्याकडे आहेत. नीट आहे का? रक्ताचा रंग लाल आहे. सावध राहायचं बरं का, परत घोटाळा नाही करायचा. रक्ताचा रंग लाल आहे. त्याच्यात 2 प्रकारच्या पेशी आहेत. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. व्हाईट ब्लड कॉर्पसल्स आणि रेड ब्लड कॉर्पसल. आणि हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्त खाण्यासाठी अन्नाची गरज आहे. अन्नामध्ये व्हिटॅमिन असण्याची गरज आहे. मग एवढं जर डॉक्टरला कळलं तर आतापर्यंत जगातल्या एकाही डॉक्टरनं रक्त बनवायचा कारखाना का काढला नाही? मग अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे. डोकं लावायचं नाही परत. याचा अर्थ देव. बस आता फिट बसलं. एखादा म्हणला नाही पटलं. दुसरं उत्तर. दुसरं उत्तर. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, साखरेत गोडी आहे, हृदयात देव आहे. मग एखादा म्हणाला आम्हाला या गोष्टी पटत नाही. तुम्हाला कॅन्सर माहित आहे, तुम्हाला बीपी माहित आहे, तुम्हाला शुगर माहित आहे, तुम्हाला हृदयाचे 4 कप्पे माहित आहे, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, फुफ्फुस माहित आहे, हृदय माहित आहे, ब्रेन माहित आहे. मेंदूला 2 भाग आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. त्याला 3 आवरण आहेत. दृढ आवरण आहे, जाला आवरण आहे, मध्य आवरण आहे. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क, मेरू, द्रव पदार्थ आहे. एवढं जर तुम्हाला माहित आहे तर मला कोणत्याही डॉक्टरनं प्रश्न द्या, फक्त मरताना काय जातं एवढं सांगा. कोणत्याही डॉक्टरने सांगा तुझा बाप हॉस्पिटलमध्ये मरताना तुझ्या बापाचं हे गेलं नाही का? गेलं, पण काय गेलंय? आता लय डोकं खाजवायचं काम आहे. काय गेलंय? अरे गेलंय ते दिसत नाही पण आहे त्या चैतन्याचं नाव देव आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे. सर्वाघटी. आणि त्याला पुरावा सांगतो आहे त्या चैतन्याचं देव आहे. मग देवाची व्याख्याच ऐका. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कोणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देवा ही देवा पुन्हा डोकं नाही लावायचं बरं का. देव 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 देव. आता हे किती जरी बोलले तर घरी गेल्यावर जी झक मारायची ती
मागणार म्हणजे देव. बस देव आहे. पुरावा त्याला तिसरा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावा. पुन्हा डोकं लावायचं नाही. देव आहे. आता थोडं मागण येतो. आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे. तो विषय संपला. पण हाच फक्त माणसाला आहे. एज्युकेटेड लोक 10वीच्या पुढचे 12वीच्या पुढचे एज्युकेटेड लोक, प्राध्यापक नीट आहे का, शिक्षक विक्षक, ए बरे बंद कर दे. ए हात सगळ्यांना आहे ना. हात 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 हात. आता ऐका, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. कोरोनाच्या काळामध्ये 2-3 हजार लोकांना घातलेलं जेवण आमदार साहेबांचं धन शुद्ध झालं. आणि गरिबावर केलेले उपकार कधी वाया जात नाही. श्रीमंतावर कधी उपकार करायचे नाही. नाही नाही, जे खाऊन खाऊन माजले त्यांना जेवायला बोलवण्यात मजा का. अन्नाची ज्याला महिला मंडळ, हे बरे तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही. नको बाई, तू येऊ नको खाऊ नको, कारण आली तरी ती रोग्यातच ना. मी चहा पे, तू येऊच नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि लुगड्याच्या पदरात तिला थोडं बांधून द्या. तिच्या मुलांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. श्रीमंतांना मदत करण्यात मजा नाही, कारण आपण जी माणसं आहेत, आपण शिवाजी संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. हे 96 कोणी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ गोठले नालाय का तुम्हाला. अरे वॉटर मिशन आहे नालाय का. दारू पिता तुम्ही, मला लाज वाटते का. ए भंगरी अंडरपॅन्टला गुचिला झाल्या कोटर राहतो तू खाजी तिंडत आहे का. ए आपण माणसं कोण आहेत. वाघ फाडला होता संभाजीनं. आपल्या बसलेली पोरं सुरांनी 10वीच्या पुढचे टोणगे. ए दारू आपल्या तोंडाला शोभत नाही. आमच्याकडे 16व्या वर्षाच्या राजानं राज्य स्थापन केलंय. आमच्याकडे 22व्या वर्षाच्या मुलानं जगाची आई तयार केली आणि 42व्या वर्षी आमच्यातला जगत गुरु झाला. आपल्या तोंडाला शोभत नाही. आपण माणसं भंगार आहे काय. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ 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 गोवा नाही वाघ. थोबाडं सडले नालाय गो गोवे खाऊ खाऊ लाज नाही वाटते. ए वाघ 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 कळत तुम्हाला. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. आपण माणसं कोण आहेत. ए आपण माणसं कोण आहेत. राजे राजे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. आधी लग्न कोंडण्याचे, मग लग्न राहायचे. आपण माणसं कोण आहेत. राजे राजे खबरदार जर काच मारली चाल पुढे चिंदल्या उडवीन राय राय. हे बुटाची पॉलिश करून, हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे. बुट साठून जगणार रक्त नाही. सगळ्या समाजाने त्रास दिलाय, पण महाराज लोकांनी छळू द्या, घरच्याने छळू द्या, जवळच्याने छळू द्या, कोणी छळू द्या, जगाच्या मालकानं गाथा पाण्यात सांभाळलाय. गाथा सांभाळणारा कोण आहे. पांडुरंग परमानंद. येऊ द्या त्रास. ए कारण आपण माणसं कोण आहे. भीती नाम तुझी मुडी गडगडला अस्वानीच्या चिडतालीला जबाबदारी महाराज
हात एक झालं फायनल. बोलणे दोन, नीट बोला. हसणे तीन. माणसाकडे काय आहे तेवढं सांगत होतो. ए बरे, हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले बरं का. हसत जा. हसणे तीन, उभा चार. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. यावला दिसा सरळ आहे, वागायला आडवी आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार आणि आनंद पाच. आणि आनंदाचे आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद आणि संसारात विषयानंद. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. हेची देई ग देवा सगळ्या मंडळीला पहिलं कौतुक करावं ते भाजप सांप्रदायिक आघाडीच्या कार्यकर्त्यांचं. एवढं मोठं कौतुक केलं. दुसरं कौतुक करावं ते आमदार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं. कारण आता कार्यकर्ते पहिले राहिले नाही. 15 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मागे हिंडणारा जो गट होता तो आपला माणूस मोठा होतोय म्हणून हिंडणारा होता. आता जो हिंडणारा गट आहे माई सुनका होईना अंगणवाडी चिटकाव म्हणून हिंडणारा गट. आता गटागटात तुम्ही बोलणारच नाही. आता गटागटात फरक आहे. पूर्वीचा काळ वेगळा आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता वेगळा आहे. म्हणून आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला आपल्याला त्यांच्या कुळाला तर उद्दंड आयुष्य लाभू द्यायचं हे तर मागायचंच आहे. पण समाजासाठी काही बंधनं आता पाळायची आहेत. ती 1-2-3 बंधनं सांगतो तेवढी पाळावाच लागते. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या भजनी मंडळांनी, गायक वादकांनी, महाराज मंडळींनी एक
आमदार साहेबांचे कार्यकर्ते, गावातले 2-4 गावचे लोक, आपल्याकडे माणूस मेला मेला पटलं तर हा म्हणायचं नाही तर नाही म्हणत. कारण माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी खरं बोलतो त्याची फळं भोगितो. आता हे कॅमेरे फिमेरेवाल्याला मी का बोलतो माहिती का महाराज, हे 2 तास कीर्तन देतात पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकतात. म्हणजे हे माझंच ऐकतात, माझ्या ठोकते अशी नालायक गावला दे. पैसे हे कमी ते आणि इज्जत आपली घालतात. बरं हे काय करतात महाराज हलकट क्वालिटीचे, हे अगोदरच्या वाक्याचा संदर्भ घेत नाही, मागचा घेत नाही, मधलं कुठंतरी वाक्य घ्यायचं आणि दुसऱ्याला मानसिक त्रास द्यायचा. तो मी 2 वर्ष भोगलाय. यांचं वाटूळच होणार. आणि आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आज पौर्णिमा आहे, तू 3 दिवसाच्या आत राहत नाही. तू इतके जुलाब होती ना, तुला तू चड्डी सोडूच शकत नाही, बसलोच राहा. आता एवढं खसकवलं तरी तुम्ही झक मारल्याशिवाय नाही रे. चांगलं असेल तर टाका. मग आपल्याला 2-3 संकल्प करायचे. पटले तर हा म्हणाय. सगळी माणसं पर्यावरणावर बोलतात सगळे, पण आपल्याला पर्यावरणावर एकच वाक्य बोलायचं आहे. पटलं तर हा म्हणा. माणूस मेला आपण जाळतो, जाळला का त्याची राख आपण नदीत टाकतो. पाया पडून सांगतो सगळ्या माणसाला, भारत ही संतांची भूमी आहे आणि नदी ही माता आहे. नदी ही माता आहे. आजपासून आमदार साहेबांच्या वाढदिवसापासून परिसरातली जेवढी गाव आहेत त्यांनी मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, नदीत टाकायची नाही, ओढ्यात टाकायची नाही. ती राख गुणीत भरायची, घरी घेऊन यायचं, शेतात 2-3 खड्डे करायचे, त्या खड्ड्यात ती राख टाकायची आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावायचं. भावपूर्ण सरकार. यावर आपलं मत काय, हा किंवा नाही? आणि प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावलं, एक झाड आई वडिलांची आठवण म्हणून आणि वर्षभर जर त्याला पाणी घातलं तर त्याच साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. आता काही बावळाचं काय म्हणते, राग कुठं घरी आणतात का, मग बाप कुठं लाईट बंद करून आणतात का? बापाला लाईट बंद करून हाणलेलं चालतं. बापाच्या दहाव्याचे न्हाव्याचे पैसे बुडवणारी माणसं आहेत असे लई आहेत. फक्त कडक कपडे घालून येणे त्या वागून इतके नालायक. थोर लग्न मागितलं तो म्हणला आपला काही संबंध नाही, धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. आणि हा नियम जर सगळ्यांनी केला, एक व्यक्ती एक झाड, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. मान्य मान्य मान्य. आणि ह्याच खऱ्या वाढदिवसाच्या पर्यावरणावर भाषण करून काय करायचं? या भाषणाने तर देशाचं वाटून लागलं. सारखी भाषण करायचं काय? जो उठतो तो प्राण्यांवर बोलतो. जो उठतो तो एखाद्यानं कावळ्याचा जीव वाचवला तर पेपरला बातमी येते, यांनी कावळ्यांना जीवदान दिले. एखाद्यानं मगरीला बाहेर काढलं, क्लिप तयार झाली. महाराज मग एवढे प्राण्यांवर बोलता, एवढा प्राण्यांचा अभ्यास करता, पण हिंदू धर्माचं दैवत असणारी गाय आजही दानादान कत्तल खाण्यात जाते, ती कुठं जाते? मग तिच्यावर कोण बोललं? कुत्रीला 3 पिलं झाले तर बातमी आली. कुत्रीला 6 पिलं झाली तर बातमी आली. आणि आम्हाला पोसणारी आमची गाय टेम्पोत बसून कत्तल खाण्यात जाते. आम्ही काय बोलतो? आणि ही काळाची गरज आहे. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला शेतकऱ्याने एक संकल्प करायचा, वेळेला एक वेळेस उपाशी झोपेल पण माझी माता असणारी गाय मी कधी कापायला देणार नाही. मी उपाशी राहिलो तरी चालेल, माझं बनियान मळालं तर मी पलटी करून घालील, माझा शर्ट फाटला तर मी शिवून घालील, पण माझी माता मी टेम्पोत घालणार नाही. या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पटतंय? आता तिसरा मुद्दा कार्यकर्त्यांसाठी आहे. मी सांगितलं तर थोडं वाईट सांगणार पण फायद्याच सांगणार. थोडं झोंबल तुम्हाला.
सगळ्या कार्यकर्त्यांनी आता घरी गेल्यावर आपल्या घरातले जुने मोबाईल काढायचे. बरे काढायचे मोबाईल. ते काही इतके बिघडलेले नाही, थोडी बॅटरी गेली असेल, चार्जर गेला असेल, ते मोबाईल रिपेअर करायचे. 5-10 रुपये 50 रुपये खर्च येईल. ज्या ज्या गरीबाच्या मुलांना शाळेत ऑनलाईन शिकायला मोबाईल नाही, एका कार्यकर्त्याने एका मुलाला मोबाईल द्यायचा. आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाहीतरी तुमचे तसे मोबाईल कोपऱ्यात पडलेलेच आहे. मग तुम्ही त्या मुलाला जर रिपेअर करून मोबाईल दिला आणि त्या मुलाने जर एक क्लास केला तर तुम्हाला कोटीचा आशीर्वाद मिळाला. आजही मोबाईल नाही म्हणून ऑनलाईन शिकणारी पोरं नाहीत. काय म्हणे तुमचं आहे? मोबाईल नाही म्हणून पोरं शाळेत म्हणजे ऑनलाईन शिकत नाही. पैसा फक्त मूर्ख माणसांच्या घरी आहे सध्या. जेवढी माणसं समाजात हलकट आहेत त्यांच्याकडेच माल आहे. सोमवार नाही, एकादश नाही, माल नाही, गंध नाही, कवापा, डोळे लाल, कोट्याधीश. पण आता मोबाईल गरीबाच्या पोरांना देणं ही काळाची. हे 3 मुद्दे कार्यकर्त्यांना आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे पटले किंवा नाही पडले. आणि 4थी गोष्ट, राजकारण करत असताना पार्ट्या भरपूर पाडा, मला तिकडे झक मारा, पण 5 वाजता मतमोजणी संपली ना, 5:30 वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. पुन्हा तो विषय गावात काढायचा नाही. हे शिकाय आमदार साहेबांचं त्यांचं. अहो हे दिल्ली मुंबईला सगळे निवांत एकटे बसत आहे, रिलॅक्स, एकत्र एका कोंबडे कुदती ही मंडळी, आणि आपण बसतो. आपण येडेच आहे. ते बिचारे मस्त आहे. काय चाललंय तुझं? ओके ना? चोवीची तयारी कर. त्यांच्या गप्पा आणि आपल्या गप्पा. मी गेलो असतो लग्नाला बरं का, पण तो आपल्या पार्टीत नसल्यामुळं. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मत आहे? हा विनोद नाही, माणसांमधलं प्रेम वाढवणं या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग सगळ्यांनी मिळून मागा काय हकलबायुष्य
हो